ब्रॉट टू यू बाय विगार्ड। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एका मुलाखतीत सांगितलं की आता भाजप संघावर अवलंबून नाही, भाजप हे स्वयंपूर्ण आहे। आपल्याला याविषयी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। संघाचे विचारवंत यांना याविषयी काय वाटते, आपल्यासोबत काने सर आहेत। सर, काय सांगाल जे.पी. नड्डांच्या वक्तव्याकडे कसं बघता तुम्ही? जे.पी. नड्डांचं हे जे वक्तव्य आहे ते कोणत्या संदर्भात आहे हे पुरेसं स्पष्ट होत नाही आहे। एका वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली, त्यावेळेचा प्रश्न कोणता होता, त्याच्या अगोदरचे प्रश्न कोणते होते, हा विषय कसा निर्माण झाला, हा मुद्दा स्पष्ट होत नाही आहे। पण एक गोष्ट नक्की आहे की जर असं ते म्हणाले असतील तर ही संघाची सगळ्या क्षेत्रांबद्दलची अपेक्षाच आहे। मुळी संघाच्या प्रेरणेने जेवढी म्हणून कार्य देशामध्ये सुरू आहेत त्या सगळ्यांनी स्वयंपूर्ण असावं, आपल्या भरोशावर काम चालवावं, त्याच्यासाठी पैसा म्हणून, मदत म्हणून, मनुष्यबळ म्हणून शक्यतो भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। कुणावरही आणि संघावरही अवलंबून राहू नये हीच संघाची अपेक्षा आहे। पण भाजपसारखं पक्ष आहे, राजकीय क्षेत्र हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि 97 कोटी लोक जर मतदार असतील तर त्या ठिकाणी मनुष्यबळाची आवश्यकता भासत असणार। अशा वेळेला काही ठिकाणी भाजपच्या भूमिकेशी सहमत असलेले संघाचे स्वयंसेवकच नव्हे तर अशा ज्या कोणी व्यक्ती समाजात असतील त्यांची मदत त्यांना होत असेल हे बरोबर आहे आणि त्या संदर्भात नड्डाजींनी हे वक्तव्य दिलं असावं असं माझा समज आहे। परंतु मूळ अपेक्षा हीच आहे की तुम्ही स्वयंपूर्ण व्हा, स्वतःच्या भरोशावर उभे राहा, इतर कुणावर अवलंबून राहू नका। आणि भाजपने माझ्या मते ही अवस्था तर केव्हाच प्राप्त केली असेल। एवढा मोठा राजकीय पक्ष 10 वर्ष सत्तेवर राहतो आणि तो स्वयंपूर्ण नाही असं तर असू शकत नाही। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही वर्ष ही स्थिती असू शकते। प्रारंभीच्या काळामध्ये कामासाठी बाहेर जाणाऱ्या माणसाला प्रतिष्ठा लागते, एक इंट्रोडक्शन लागतं, त्याची ओळख करून द्यावी लागते। त्या दृष्टीनं काही सहाय्य संघाचं झालं असणं शक्य आहे, कारण तेच देणार, दुसरं कोण देणार आहे। पण त्या व्यतिरिक्त आता ज्यावेळेला हे म्हणतात की आम्ही स्वयंपूर्ण आहोत, त्यामध्ये आम्ही आपलं उद्दिष्ट पूर्णपणे गाठलेलं आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आता आम्ही अशा प्रकारे अवलंबून नाही आणि हेच संघालाही अपेक्षित आहे अशी माझी भूमिका आहे। म्हणजे संघ सुद्धा जे.पी. नड्डांच्या भूमिकेचं स्वागत करतं असं म्हणायला मी काही संघाचा प्रवक्ता नाही, त्यामुळे संघाची भूमिका नाही, पण मला संघाची मूलभूत भूमिका माहिती आहे। संघाच्या प्रेरणेने जवळजवळ 25-30 कार्य आज देशभरात चालू आहेत। त्यातल्या एका कामामध्ये मी स्वतः सहभागी होतो आहे। आम्हाला जे सांगितलं होतं की सुरुवातीला तुम्हाला प्रतिष्ठा नाही, ओळख नाही, आम्ही तुम्हाला इंट्रोड्यूस करून देऊ, पत्र देऊ, काही सहाय्य करू, पण तुम्ही आपल्या भरोशावर उभं राहिलं पाहिजे। सुरुवात म्हणून ठीक आहे, परंतु प्रत्येक क्षेत्र हे सर्व दृष्टीनं स्वयंपूर्ण असावं हीच संघाची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा या सगळ्या संघटनांनी माझ्या मते आज तरी निश्चितच पूर्ण केलेली असेल। नक्कीच संघाची सुद्धा हीच भूमिका आहे की त्यांच्याशी संबंधित असलेल्या ज्या संघटना आहेत त्या स्वयंपूर्ण झाल्या पाहिजे, स्वतःच्या भरोशावर उभ्या झाल्या पाहिजे आणि तेच जर जे.पी. नड्डा म्हणतात आहे तर त्यात काही वावगं नाही असं संघाचे विचारक सांगतात। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय विगार्ड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.